संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तरं काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. और आज मैं आपके साथ शुरू करने जा रहा हूँ स्पोकन इंग्लिश कोर्स. जी हाँ दोस्तों, ये फर्स्ट लेसन है और ये जो मेरा स्पोकन इंग्लिश कोर्स है इसमें मैं आपको बिल्कुल बेसिक से, बिल्कुल ABCD से ही आपको इंग्लिश सिखाने की कोशिश करूंगा. द वे आई हैव लर्न दिस लैंग्वेज आई वांट टू टीच यू इन द सेम मैनर. वेल दोस्तों, मैं इंग्लिश बोल के आपको ये नहीं जताना चाह रहा कि मुझे भी इंग्लिश आती है, लेकिन बीइंग एन इंग्लिश टीचर मुझे ये पता होना चाहिए कि हाँ मैं कब बोल रहा हूँ, कैसे बोल रहा हूँ. अगर आपने देखा हो मैं बिना सोचे इंग्लिश बोल पा रहा हूँ. मेरी भी हिंदी है, वो फर्स्ट लैंग्वेज है आप सबकी तरह, लेकिन इंग्लिश जो है वो हमारी सेकंड लैंग्वेज है. तो इसको सीखने के लिए हमें क्या ज़रूरी है क्या नहीं, हम चाहे कितना भी ग्रामर की बुक्स पढ़ लें, चाहे हम कितना भी टेंसेस के रट्टे मार लें, फिर भी हम ये नहीं सीख पाते. हमारे पास वोकैबुलरी होती है हज़ारों वर्ड्स की, लेकिन उसको यूज़ में कैसे लेकर आएँ. कई मेरे दोस्त कहते हैं कि हम शुरू से शुरू करना चाहते हैं, पहले हम टेंसेस पढ़ेंगे, फिर हम पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ेंगे, फिर हम सारी चीज़ें पढ़ के उसके बाद बोलना शुरू करेंगे. क्योंकि जब बोलोगे तो आप सही बोलना चाहते हो, गलत बोल के अपना मजाक नहीं उड़वाना चाहते. लेकिन दोस्तों, कुछ बेसिक्स इंग्लिश लैंग्वेज के हमको सीखने पड़ेंगे ताकि हम इंग्लिश को समझ सकें और इंग्लिश को बोल सकें. वेल, आज का जो ये लेसन है मैं बिल्कुल ABCD से स्टार्ट कर रहा हूँ, तो प्लीज़ ध्यान दीजिए. बिल्कुल शुरू. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तरं काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. तो दोस्तों, सबसे पहले हम बात करेंगे बेसिक्स की. इसको बिल्कुल आराम से, बिल्कुल शांति से समझिए. जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है. हाँ, आपको बहुत टाइम देना पड़ेगा इंग्लिश के लिए. ऑल ऑफ ए सडन ओवरनाइट आपको कभी भी इंग्लिश नहीं आ सकती. रातों रात कोई भी नहीं सीख पाता. मेहनत तो करनी पड़ेगी, लेकिन कैसे करनी है, सही तरीका क्या है, वो मैं आपके साथ शेयर कर रहा हूँ आज. वेल, जब हम बेसिक्स की बात करते हैं, कोई भी हम लैंग्वेज जब सीखना शुरू करें, हमें पता होना चाहिए कि उस लैंग्वेज के लेटर्स क्या हैं, उसके अक्षर क्या हैं. तो जैसा कि आप सब जानते होंगे, मुझे बताने की भी जरूरत नहीं है कि ABCD Z तक सबको पता है. छोटे बच्चे से लेके बड़े को सबके पता है, तो इस पे टाइम वेस्ट हम नहीं करना चाहेंगे. ओके, A फॉर एप्पल, B फॉर बॉय, ये आप कहीं भी देख सकते हैं. इस पे टाइम वेस्ट नहीं करना. नेक्स्ट, जब हम बात करते हैं अल्फाबेट की, तो ये हमारे सारे अल्फाबेट्स हैं. ये सारे हमारे क्या हैं, अल्फाबेट्स. और ABCD ये हमारे सारे क्या हैं, ये हैं हमारे लेटर्स. ये हैं हमारे लेटर्स. ये 26 होते हैं. याद नहीं करना, सिर्फ एक बार देख लो. अब ABCD क्या होता है ये आपको पता है. गुड. सेकंड, ABCD को हम 2 हिस्सों में बांटते हैं. एक है कॉन्सोनेंट और एक होता है वाउल्स.
अब ये जो वाल्स हैं ये सबसे ज़्यादा ज़रूरी हैं हमारी इंग्लिश लैंग्वेज में। अगर आप इंग्लिश सीखना चाहते हैं तो ये आपकी पहली सीढ़ी है। आपको पता होना चाहिए कि वावल्स क्या होते हैं। और क्यों पता होना चाहिए? क्योंकि जब भी हम साउंड की बात करेंगे, जब भी हम आर्टिकल की बात करेंगे, ए, एन, द, दी, तो वो क्यों करेंगे और कैसे करेंगे, ये चीज़ें बहुत इंपॉर्टेंट है। और ये बहुत छोटी मिस्टेक्स हैं जो हम इंग्लिश में करते हैं। संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे. कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. इंग्लिश सीखते टाइम फर्स्ट टाइम बोलेंगे, ये छोटी छोटी मिस्टेक होंगी तो अच्छा नहीं लगेगा और ये चीज़ें कभी भी आप दूर नहीं कर पाएंगे। तो इनको अभी शुरुआत में समझ लीजिए। सबसे पहले है वावल्स। वावल्स का होता क्या है? A, E, I, O, U। बस ये सिर्फ 5, ये पंजा, ये हाथ, सिर्फ ये याद रखना है, बाकी सब भूल जाओ। कोई ज़रूरत नहीं है इन सबको याद रखने की। ये कॉन्सोनेंट की खिचड़ी हमें काम नहीं आएगी। सबसे पहली चीज़ A, E, I, O, U, ये हमारी 5 वावल्स हैं, 5 लेटर्स हैं। तो हमको क्या याद रखना है? हमको सिर्फ ये जहन में रखना है, दिमाग में रखना है कि ये हमारी 5 साउंड आती है। तो ये जब हमारी साउंड आएंगी तो बस आपके दिमाग में एकदम से चीज़ें आएंगी धीरे धीरे प्रैक्टिस से कि ए कहाँ लगाना है, एन कहाँ लगाना है, द कहाँ लगाना है और उसको दी क्यों बोलेंगे वो मैं आगे आपको बताऊंगा। तो ये 5 चीज़ें आप याद रखिए, क्योंकि जब भी हम स्पोकन इंग्लिश शुरू करते हैं आपको इंग्लिश बोलनी सीखनी है, आपको लिखनी भी सीखनी है, वो एक अलग बात है। लेकिन हम यहाँ बात कर रहे हैं बोलने की, और उसके लिए हमको जो जो चीज़ें ज़रूरी हैं वो आपको जाननी बहुत ज़रूरी है। सबसे पहले लेटर्स की हमने बात कर ली कि अल्फ़ाबेट होते क्या हैं। हो गया पक्का? गुड। नाउ उसके बाद देखिए, किसी भी भाषा में, किसी भी लैंग्वेज में जो लेटर्स होते हैं उन्हीं से वर्ड्स बनते हैं। ठीक है, अगर मैं बात करूँ W, तो ये हमारा एक कॉन्सोनेंट है, ये अल्फ़ाबेट में आता है, आपका ये लेटर हो गया। अब इससे मैं एक वर्ड बनाता हूँ, विच। विच का मतलब होता है चुड़ैल, भूतनी, जिसको हम बोलते हैं। तो लेटर से ही वर्ड बनेगा ना। और जब वर्ड्स हमको पता होंगे, कुछ वर्ड्स का कॉम्बिनेशन जो एक मीनिंगफुल सेंस हमको दे, उसको बोलते हैं सेंटेंस। शी लुक्स लाइक अ विच। वैसे कभी इसको किसी को कहना नहीं है, ऐसे पिटाई हो जाएगी, लेकिन सेंटेंस, ये एक पूरा सेंटेंस बन गया कि वो एक भूतनी की, वो एक चुड़ैल की तरह दिखाई देती है। ठीक। संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये
अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात। धन्यवाद। ठीक है, सिर्फ मजाक है, सीरियस नहीं होना। तो लेटर से हमारा क्या बना, वर्ड बना, वर्ड से हमारा क्या बनता है, सेंटेंस बनता है, और सेंटेंस से अगर मान लो आपकी किसी से बात होने लगे इस टॉपिक के ऊपर कि विचक्राफ्ट क्या होता है, जो भूतों वाली चीजें होती हैं ये क्या होती हैं, आपको कोई स्पीच देनी हो, आपको कोई आर्टिकल लिखना हो या कोई बात करनी हो किसी से, तो आपकी क्या वो बन जाएगी, स्पीच। तो जितने भी आप सेंटेंसेस बोलेंगे वो आपकी क्या बनेगी, स्पीच, और तभी आप इंग्लिश में एक दूसरे से बात करना शुरू कर पाएंगे। तो दोस्तों मैंने बहुत ही सिंपल तरीके से कोशिश की है कि मैं आपको इस टेबल से समझा सकूं कि इंग्लिश की शुरुआत हम कैसे करें। वेल, सबसे पहले मेरे सभी दोस्तों के लिए आय का मतलब मैं, कई दोस्त संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते। थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा। अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे, आम्हाला एकदा नक्की पहा। पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल, मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000 पेक्षा जास्त खर्च। याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात। दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स, मार्केट प्राईस 10,000 पेक्षा जास्त। यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतोय। आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP, मार्केट प्राईस 10,000 पेक्षा जास्त। यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात। धन्यवाद। ऐसे भी होंगे जिनके लिए शायद ये चीजें भी मुश्किल होती हों बोलते वक्त, सो एक बार थोड़ा सा इसको समझ लीजिए। आई, जब भी आप खुद के बारे में बात करें, कोशिश करें कि आपका जो सेंटेंस है उसकी शुरुआत कैसे हो, आई से हो। जो टाइप ऑफ सेंटेंस है उसके बारे में हम बाद में जाएंगे, वो बाद के लेसन है। आज के लेसन के लिए सिर्फ शुरुआत के लिए इतना समझ लीजिए। खुद के बारे में बात करेंगे तो आई से शुरुआत करें। वह किसी भी लड़का लड़की, पेड़ पौधा, कुर्सी टेबल, किसी भी चीज के बारे में बात करें, कुत्ता बिल्ली, सबके लिए आप क्या लगाएंगे, इट लगाएंगे। अगर आपको जेंडर पता है किसी का, आपका पालतू कुत्ता है, तो आप ही या शी लगा सकते हैं। अब या तो आपका कोई दोस्त हो जिसका आपको नाम पता हो, या आप उसको सीधा क्या बोलेंगे, ही बोलेंगे, लड़की है तो शी बोलेंगे, नॉन लिविंग है तो इट बोलेंगे, या आपको नाम पता है तो नाम बोलेंगे। तो अगर आप कभी भी इन चीजों को देखें तो समझ जाए कि शुरू कैसे करना है आपको। अब यू, अगर आप किसी को भी यू करके, तुम मेरी बात सुनो, यू लिसन टू मी, समझ रहे हैं, तो ये सेंस जब एक बार आपको आ जाएगी ना, देखो शुरुआत करना हमेशा मुश्किल होता है, तो एक बार आपको इन चीजों से शुरुआत मिलेगी तो बाकी का सेंटेंस भी कभी ना कभी आप कंप्लीट कर ही लेंगे। अब तुम का मतलब होता है यू, तो जब भी आपको किसी से बात करनी हो, किसी को कुछ कहना हो, आप अपना सेंटेंस में क्या जोड़ सकते हैं, यू। अब वे सब या वे, अगर आपको किसी ग्रुप की बात करनी हो, अगर आपको अपने दोस्तों के बारे में बात करनी हो कि सबके सब राक्षस हैं, दे आर मॉन्स्टर्स, ऑल ऑफ देम आर मॉन्स्टर्स, तो आप ये चीजें कह सकते हैं, दे मीन्स वे, ओके, दे आर नॉट गुड पीपल, वो अच्छे लोग नहीं हैं, स्टे अवे फ्रॉम देम, सो वो भी दे के साथ ही आएगा। तो ये दे का मतलब होता है वे सब। नाउ वी का मतलब हम, वी आर अ फैमिली। नाउ वी आर अ फैमिली, जितने भी मेरे सब्सक्राइबर हैं आप सब इस फैमिली का एक हिस्सा हैं, तो वी आर अ फैमिली। संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते। थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा। अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे, आम्हाला एकदा नक्की पहा। पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल, मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000 पेक्षा जास्त खर्च। याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते
तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. अब देखिए, हम बात करते हैं, कभी भी सेंटेंस हम बोलेंगे तो या तो हम प्रेजेंट की बात करेंगे, या हम पास्ट के बारे में कुछ बताएंगे, या हम आने वाले समय यानी फ्यूचर की बात करेंगे. तो जब भी आपको प्रेजेंट के बारे में बात करना हो तो आप ये चाहे आप नोट कर सकते हैं या आप सिंपल तरीके से समझ सकते हैं. बहुत ही बेसिक पॉइंट्स मैंने यहाँ पे लिखे हैं. आई के साथ हमेशा प्रेजेंट में क्या आता है, या तो एम आएगा या हैव आएगा. एम आएगा या हैव आएगा. तो इसको ध्यान रखिए आप थोड़ा सा. ही शी इट, किसी दूसरे के बारे में जो एक है उसके बारे में जब हम बात करेंगे तो या तो इज आएगा या हैज आएगा. देखिए, इसमें मजे की बात यह है कि सिंगल कोई भी हो उसके बारे में बात करो तो कहीं ना कहीं नाम में उसके इज जरूर आएगा. ठीक है. जब सवाल उससे पूछेंगे तो डू या डज आता है, वो हम टाइप ऑफ सेंटेंसेस में करेंगे. ओके, तो चिंता मत कीजिए, सब होगा. अब तुम के बारे में बात करें, उनके बारे में बात करें, हमारे बारे में बात करें, तो सबके लिए आर और है. देखिए, बहुत ही सिंपल है. आपको सिर्फ लाइफ में एक बार इस चीज को थोड़ा सा प्रैक्टिस करना पड़ेगा. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल, मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. दोबारा आप ये मिस्टेक कभी भी नहीं करेंगे. फॉर एग्जाम्पल, अगर आपको ये कहना हो कि वो एक क्रिकेटर था, ही वॉज अ क्रिकेटर, तो आपको पता है कि पास्ट के बारे में बात कर रहे हैं तो वह एक है तो ही लगाओगे. ठीक है. वो अच्छी गायिका थी, शी वॉज अ गुड सिंगर, तो आपको ये पता है. ऑल ऑफ अ सडन आपके दिमाग में आ जाएगा कि वह लड़की है तो उसके लिए शी लगाना है. ओके. अब पास्ट के बारे में जब भी बात करें, भूतकाल के बारे में, तो हम लिखेंगे आई के साथ हमेशा वॉज आएगा. ओके. अगर इनमें एक्सेप्शंस हैं, मैं मना नहीं करता कि एक्सेप्शन नहीं है और ये रूल पक्के हैं 100%, लेकिन ये 90% आपके अप्लाई होंगे और शुरुआत करने के लिए इनके अलावा आप कहीं भी नहीं जा सकते. इसके अलावा कोई चारा है ही नहीं आपके पास. कुछ कंडीशनल सेंटेंसेस हैं जिनमें आई के साथ वर आता है. व्हाट इफ आई वर द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, आप समझ रहे हैं. तो वो चीजें मैं करवाऊंगा लेकिन वो बाद में आएंगी. पहले आप एटलीस्ट शुरुआत तो करेंगे बोलने की. अब आई के साथ हमेशा क्या आएगा, पास्ट की बात करेंगे वॉज आएगा. ही शी इट और नाम के साथ हमेशा क्या आएगा, वॉज या हैड आएगा. देखो, जब भी आप पास्ट की बात करोगे इसमें भी आपका हैड आ जाएगा. ठीक है. तो आप इसमें ये सोच सकते हैं कि मेरे पास 2 क्रिकेट बैट थे, आई हैड 2 क्रिकेट बैट्स. मेरे पास 2 मार्कर थे, आई हैड 2 मार्कर्स. तो ये चीजें भी आपको ध्यान रखनी पड़ेंगी कि आई के साथ या तो वॉज आएगा या हैड आएगा. ओके. अब ही शीट के साथ भी वॉज आएगा या हैड आएगा. बाकी जो भी बच गया, तुम हो, वे सब हैं या हम हैं, कोई ग्रुप है, उसके साथ वर या हैड आएगा. अब दोस्तों, फ्यूचर में आपको ज्यादा टेंशन नहीं लेनी, इसमें सिर्फ विल और शैल आ सकता है. अब मैं आपको ये इसलिए कह रहा हूं कि विल सबके साथ आ सकता है, शैल सबके साथ आ सकता है, क्योंकि आज के दिन
मॉडर्न इंग्लिश में ये आर नहीं दिख रहा है शायद। आज के दिन मॉडर्न इंग्लिश में आप हमेशा हर किसी सब्जेक्ट के साथ विल का यूज कर सकते हैं। कुछ एक्सेप्शंस हैं, जैसे आई और वी के साथ पहले हम शैल का यूज करते थे, या हम सवाल पूछेंगे तो हम शैल का ही यूज करेंगे। लेकिन आप सबके लिए शुरुआत करने के लिए मैं समझता हूँ ये सब इनफ है, और धीरे धीरे ही आपको शुरुआत करनी पड़ेगी इंग्लिश की। तो अगर आप ये इसको एक होमवर्क की तरह लेना चाहते हैं तो मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा कि इन सब से रिलेटेड कम से कम दो अगर आप सेंटेंसेस लिखें तो आपको नेक्स्ट क्लास में और भी मजा आएगा। तो दोस्तों, संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. एबेकस से बच्चे का दिमाग तेज होता है. कई बार आपने देखा होगा जो बच्चे एबेकस क्लासेस ज्वाइन करते हैं उनसे कोई भी मैथमेटिक्स का आप सवाल करें तो वह कुछ ऐसे ऐसे करते हैं और आंसर दे देते हैं, जिससे हमें ये लगता है कि एबेकस से मैथमेटिक्स इंप्रूव होता है और एबेकस एक मेंटल मैथमेटिक्स की एक्टिविटी है. नो डाउट, आप बिल्कुल सही सोच रहे हैं, पर एबेकस का जो सबसे मेन बेनिफिट है वह है ब्रेन डेवलपमेंट. इससे बच्चे का दिमागी विकास होता है. अब क्योंकि एबेकस को करने का तरीका मैथमेटिक्स से होकर गुजरता है, इसलिए बच्चों की कैलकुलेशंस मेंटल मैथमेटिक्स अच्छी होती है. एबेकस से बच्चों की कंसंट्रेशन लेवल में भी बहुत वृद्धि होती है. एबेकस एक ऐसी एक्टिविटी है जिससे बच्चों का मैथमेटिक्स का डर भी दूर होता है. और एबेकस को करने के लिए सबसे बेस्ट एज 5 से 14 साल मानी जाती है. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. 5 से पहले या 14 वर्ष के बाद अपने बच्चों को एबेकस ना ही करवाएं तो बेहतर है. 5 से 14 एक ऐसी एज ग्रुप मानी गई है जिसमें बच्चे का दिमागी विकास होता है, इसलिए इस एज में एबेकस करवाना सबसे बेहतर रहता है. तो चलिए शुरू करते हैं. तो टेक्निकली मैं आपको एबेकस टूल पर ले जाऊं उससे पहले मैं आपको बताना चाहूंगा कि एबेकस एक ऐसे कॉन्सेप्ट पे बेस्ड है जिसे विजुअलाइजेशन कहते हैं.
एक छोटी सी एक्टिविटी से हम जानेंगे कि विजुअलाइजेशन काम कैसे करता है। मान लीजिए आप ये वीडियो देख रहे हैं। अगर मैं आपसे ये कहूं कि आप आंखें बंद करके क्या ये इमेजिन कर सकते हैं कि आपके घर में किचन कहां है, आपके घर की दीवारों का रंग कैसा है? क्या आप आंखें बंद करके यह सोच सकते हैं कि आपके घर में टीवी कहां पड़ा हुआ है, रेफ्रिजरेटर कहां पड़ा हुआ है? तो लाजमी सी बात है, आप आंखें बंद करके यह सारी की सारी चीजें अपने दिमाग में सोच सकते हैं और मुझे सही सही बता सकते हैं। पर अगर मैं आपको कहूं कि आप आंखें बंद करके मुझे बताएं कि 28 प्लस 97 माइनस 55 प्लस 336 कितना होता है, तो क्या आप बता सकते हैं मुझे? जबकि नंबर भी आप बचपन से देख रहे हैं, नंबर से हमारा बचपन से ही गहरा नाता रहा है, पर फिर भी हम इनका एडिशन सब्ट्रैक्शन नहीं बता पाएंगे। क्यों? संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल, मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साह्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. क्योंकि नंबर्स को दिमाग में स्टोर करके रखना बहुत मुश्किल होता है, जबकि एबेकस टूल की मदद से हम कोई भी नंबर, कोई भी डिजिट अपने दिमाग में सोच सकते हैं. और जैसे हमारे दिमाग में सारी चीजें स्टोर हैं, जैसे रेफ्रिजरेटर, पापा मम्मी की पिक्चर्स, बॉलीवुड एक्टर्स की पिक्चर्स, और जो भी हमारी रेगुलर लाइफ में हम डेली बेसिस पर चीजें एक्सपीरियंस करते हैं, विजुअली देख करके एक्सपीरियंस करते हैं, वह हमारे दिमाग में अच्छे से स्टोर है. जबकि नंबर भी हम बचपन से ऑलमोस्ट डेली ही देखते आ रहे हैं, पर उन नंबर्स को हम विजुअलाइज नहीं कर पाते, क्योंकि उन नंबर्स का कोई आकार, कोई इमेज, कोई फॉर्मेशन नहीं है. एबेकस आपको अलाउ करता है, इस पर आप सम की प्रैक्टिस करते हैं तो कुछ समय बाद इसकी लगातार प्रैक्टिस से यह टूल बच्चे के दिमाग में आ जाता है. और फिर जब आप उसे कोई सवाल पूछते हैं तो वह आंख बंद करके इस एबेकस को अपने दिमाग में इमेजिन करता है. और जब भी आप कोई नंबर एडिशन या सब्ट्रैक्शन के लिए बोलेंगे तो वो इस पर इमेज ड्रॉ करेगा, और जिसके बाद वह आपको परफेक्ट आंसर बता सकता है. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल, मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साह्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP, मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये
अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. मान लीजिए मैंने आपको अपना नाम बताया और फिर उसके बाद अचानक से हम 2 साल बाद मिलते हैं, तो आप यह भूल जाएंगे कि मेरा नाम क्या है, पर कहीं ना कहीं आपको यह याद होगा कि मैं इस व्यक्ति से कहीं ना कहीं मिल चुकी हूं या मिल चुका हूं. इसे ही विजुअलाइजेशन कहते हैं. इस टूल पर जब बच्चा रेगुलर प्रैक्टिस करता है और अबेकस सीखता है, तो कुछ समय बाद इस टूल को वह छोड़ देता है, क्योंकि इसे छोड़ने के बाद ही वह इस अबेकस को अपने दिमाग में इमेजिन कर सकता है. अबेकस को कंसंट्रेशन बिल्डिंग एक्टिविटी भी कहा जाता है, क्योंकि जब बच्चा अबेकस करता है तब उसकी मैक्सिमम सेंसेस इन्वॉल्व होती हैं. अबेकस करने से बच्चे की कंसंट्रेशन लेवल में भी बहुत इजाफा होता है. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे अबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. इसके अलावा इसका एक और बेनिफिट है. अबेकस करने से बच्चों के मन में मैथ्स के प्रति जो डर है वो दूर होता है, क्योंकि अबेकस इज बेस्ड ऑन अ कॉन्सेप्ट कॉल्ड विजुअलाइजेशन. बच्चे की जो मगअप करने की, क्रैम करने की, रट्टा लगाने की प्रॉब्लम है दूसरे सब्जेक्ट्स में, जैसे कि हिंदी, इंग्लिश, साइंस, SST, इन सब में वह रट्टा लगाना भी काफी हद तक कम कर देता है. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे अबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. क्योंकि जब भी वह उस टेक्स्ट को पढ़ता है तो उसकी इमेजिनेशन स्किल्स बहुत ज्यादा डेवलप हो जाती हैं, जिसे जब भी वो कोई टेक्स्ट पढ़ता है तो उसकी एक फोटोग्राफिक मेमोरी अपने दिमाग में बना लेता है, जिसकी वजह से बच्चों में मगिंग हैबिट्स काफी हद तक दूर की जा सकती है.
संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर केला तर बिस्किट लगेच गेले म्हणून समजा. अजूनही वेळ आहे, आमच्याकडे बेस्ट संधी आहे. आम्हाला एकदा नक्की पहा. पहिली संधी आहे ॲबॅकस 8 लेवल. मार्केट प्राईस 8 लेवलसाठी 10,000पेक्षा जास्त खर्च. याच्यामध्ये एक मनी फळा असतो आणि याच्या साहाय्यानं मुलं गणित इतक्या फास्ट करतात की सेकंदामध्ये ते तुम्हाला उत्तर काढून देतात. दुसरी संधी स्पोकन इंग्लिश कोर्स. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये बिगनर्स इंग्लिश कन्व्हर्सेशन हे आम्ही पालकांबरोबर मुलांनाही शिकवतो आहे. आणि तिसरी संधी आहे स्टुडंट्स मेमरी NLP. मार्केट प्राईस 10,000पेक्षा जास्त. यामध्ये अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कोर्स सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे शिकवलं जातं. आणि एकदा का ही सवय लागली तर वर्गामध्ये सगळा अभ्यास जसाच्या तसा लक्षात राहतो आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. धन्यवाद.